आमदार कर्डिले ते तनपुरे भाजपात, अहिल्यानगरच्या राजकारणात सुजय विखेंचा डबल स्ट्राईक। अहिल्यानगर जिल्ह्याच्या राजकारणात आज मोठी राजकीय घडामोड घडली। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रमुख नेते आणि माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी भारतीय जनता पक्षात अधिकृत प्रवेश केलाय। मुंबईतील भाजप प्रदेश कार्यालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या उपस्थितीत हा गृहप्रवेश पार पडला। विशेष म्हणजे तनपुरे यांच्या भाजप प्रवेशामागे डॉक्टर सुजय विखे पाटील यांची पडद्यामागची भूमिका महत्त्वाची मानली जात आहे। राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीपूर्वी तब्बल 6 महिन्यांपासून सुजय विखे आणि प्राजक्त तनपुरे यांच्यात राजकीय संवाद सुरू असल्याची चर्चा आहे। राहुरी पोटनिवडणुकीत भाजपाचे उमेदवार अक्षय कर्डिले यांना उमेदवारी मिळवून देणे, प्रचाराची धुरा सांभाळणे आणि विजय मिळवून देणे या सर्व प्रक्रियेत सुजय विखे पाटील हे प्रमुख रणनीतिकार म्हणून पुढे आले होते। त्यांनी राहुरी, नगर आणि पाथर्डी मतदारसंघात अनेक सभा घेत भाजपची ताकद वाढवली। यानंतर आता राष्ट्रवादीतील प्रभावी चेहरा असलेले प्राजक्त तनपुरे यांना भाजपामध्ये आणण्यातही ते यशस्वी ठरल्याचं बोललं जाते। एकीकडे अक्षय कर्डिले यांना आमदार बनवण्यात यश, तर दुसरीकडे प्राजक्त तनपुरे यांचा भाजप प्रवेश। या दोन्ही घडामोडींमुळे डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी अहिल्यानगरच्या राजकारणात डबल स्ट्राईक केल्याची चर्चा रंगली आहे। तनपुरे यांची विधान परिषद उमेदवारी ही जवळपास निश्चित मानली जात असल्याने भाजपने जिल्ह्यात आणखी एक मोठी राजकीय खेळी खेळल्याचे बोलले जात आहे। आता या घडामोडीनंतर शरद पवार गटाला जिल्ह्यात किती मोठा फटका बसतो आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांवर याचा काय परिणाम होतो याकडे राज्याचं लक्ष लागलंय। भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय रवींद्रजी चव्हाण साहेब आणि आपल्या अहिल्यानगर जिल्ह्याचे माजी खासदार सुजयजी विखे पाटील यांच्या उपस्थितीमध्ये आज आपण राहुरी तालुक्यातल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आपण सर्वजणांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश या ठिकाणी केलेला आहे। मी साहेबांचे या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करेल। त्याचबरोबर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचे देखील मनापासून आभार त्या ठिकाणी व्यक्त करेल। बरोबर जिल्ह्याचे आपले पालकमंत्री आदरणीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब, विधान परिषदेचे सभापती राम शिंदे साहेब, सर्वच भारतीय जनता पक्षाच्या ज्येष्ठ सर्व नेत्यांचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करेल। आम्हाला या ठिकाणी आज आपण प्रवेश या ठिकाणी पक्षामध्ये दिलाय आणि भविष्यामध्ये देखील आमच्या सर्व कार्यकर्त्यांची देखील अपेक्षा आहे की निश्चितपणे आपल्या बरोबर या ठिकाणी आल्यानंतर आमच्या तालुक्याची 3 तालुक्याचा माझा मतदारसंघ आहे, इथल्या प्रश्नांना चांगली त्या ठिकाणी सोडवणूक त्या प्रश्नांची होईल। वेगवेगळे विशेषतः आमचा ग्रामीण मतदारसंघ आहे, विजेचे, शेतीचे, पाण्याचे प्रश्न हे निश्चितपणे आपल्या माध्यमातून, सरकारच्या माध्यमातून अधिक चालना या सर्वांना मिळेल अशी आमच्या सर्वांची या ठिकाणी अपेक्षा आहे। मी आज काय जास्त खरं बोलू शकणार नाही, परंतु आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात आम्हाला भारतीय जनता पक्षामध्ये आणि पक्ष यापुढे जी काय जबाबदारी आम्हा सर्वांवरती देईल, निश्चितपणे या जबाबदारीच्या माध्यमातून ही जबाबदारी चांगलीपणे पार पाडण्याचं काम आम्ही सर्वजण त्या ठिकाणी करू असा विश्वास आपल्याला थांबतो आणि थांबतो। खूप खूप धन्यवाद साहेब। यानंतर